धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. सकाळी सकाळी फटकल मारून बसायला कसली धार बनली तुला? उठ उठ अगं उठ म्हणते की उठ की. तू इथं फटकल मारून बसतीया आणि त्यो तिथं दारात पाय पसरून बसतोया. माझा नवरा लाजा नाही वाटत दोघांनी बी. वीस उगवल्याची घंटा झाली, आता म्हशी मागणं आमची पाळी. मी काय बोलते ते ऐकून घ्या. ऐकलं, म्हशीनं पण ऐकलं आणि मी पण ऐकलं. मला आज दुपार पासून 50 रुपये पाहिजे. ऐकलं. नुसतं ऐकू नका, 50 रुपये काढून द्या. कवा देताय? 2-4 महिन्यात. काय लाज वाटते का बोलायला? मला आजच्या आज पैसे पाहिजे. आता तालुक्याच्या गावाला निवडणुका 2-4 महिन्याने होणार, तर मी तरी काय करणार? ते मला सांगू नका. आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. कुठं आणायचे? दरुडा खाला. चांगलं आहे, म्हणजे दरोडा घातला की मी जेलात बंद होणार आणि तू सुट्टन मी. अरे तुझ्या आई. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आता कशाच? आपलं लगीन होऊन 5 वर्ष झाली, तुम्ही काय बी काम धंदा करीत नाही. माझ्या बापाने दिलेले दागिने मोडायची वेळ आली तेव्हा मीच माझ्या बापाकडनं म्हस आणली, तिच्या खपता काढल्या, 4 घरचं रत्तीत मिळवलं. मी कुठे नाही म्हणलं? काय ताप आहे नाही म्हणायची? म्हटलं परपंच आपलाच आहे, कष्ट करायला पाहिजे, केले. पण 5 वर्षात एक पोर बी नाही. मग तुमचं काय होतंय? आपला बिनकामाचा नवरा का नुसता पोसायचा? जेव्हा तो बिनकामाचा नवरा म्हणून खिजवायचं काम नाही. माझं जर डोसका भडकला ना तर इकडचं थोबा तिकीट थोबाडाचं राहू द्या, काय वाटेल ते करा, पण आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. इतके झटपट कसे काय मिळतील पैसे? का तुमची जी दोस्त मंडळी आहेत ना तालेवार, ते नामदेव नेवरती समजे संत मंडळी आहेत तुमच्या संग, तमाशावर पैसे उधळतात. हा सांगा की दोस्तावर उधळायला. गोळ्या झाडल्यासारखी बोलत असते. हे बघा, मी मस्त घेऊन वड्यावर जाते. मी येईस तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे, सांगून ठेवते. चल गंगे. आमचं मयत आजच निघणार बहुतेक. नमस्कार. कार्यकर्ती मंडळी आली. वा वा वा. सकाळी सकाळी आज तुमचा निरोप मिळाला म्हणून आलो दर्शनाला आणि मार्गदर्शनाला बी. तुमच्यातला तिसरा संत कुठे? संत संत नावाचा कोण आहे आपल्या? गाढवा तू तुकाराम, हा नामदेव, आणि तो तिसरा संत निवृत्ती. संत अहो तो कसला संत, तो आहे जंत. तो बसला असेल घराच्या पाटात. त्याला काढा बाहेर. अरे पैसाही त्याच्याकडं. नाच गाण्याचा शोक आहे, खन्नीचा नाद आहे त्याला. चांगला कार्य करता होईल. मला भेटा सांगा त्याला. पर साहेबराव, आम्हाच कशा पायी बोलवलं होतं? अरे तालुक्याच्या गावाला म्युन्सिपाल्टीची निवडणूक आहे 3 महिन्याने. निवडणूक? हो. तो मुसळे डाकताना उकळे वकील दोघे उभे. त्याच्या आईला ती नेहमी उभारत्यात आणि दानकीन पडत्यात. अरे पण आपण शब्द दिलाय कार्यकर्ते पाठवतो म्हणून. आपल्या नेहमीचं टेक्निक वापरायचं. आणि तुमचं कमिशन तुम्हाला नंतर नंतर कामाला लागा. कामाला लागतो तेच नाही. हे साहेबराव, ते हे थोडस बेटा सकाळी थोडस सांचल्या की अख्खा फुगा देतो. त्याच्या आईला लावतोय. राम राम साहेबराव. या या या. बसा बसा चल 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 चल. बसा. काय दारू आहे काय? चांगली लागते काय? काय घेणार काय? आता देणारच हात पुढे असल्यावर घेणारच हात मागे राहतो थोडा. जी साहेब 2 गलास. चल लवकर लवकर लवकर. इंग्रजी आहे. साधं काम आहे काय साहेबांचं? तू चल. जी साहेब. चल. अरे गड मी जरा अडचणीत आहे. पैशाचे? हो. हा त्याच्यात काय आपला निवृत्ती निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे. अरे एवढ्या लवकर हात मारणं बरं दिसणार नाही. उलट आपणच त्यासाठी 4 पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे. असं नाही. लोकशाहीची काही पथ्य असतात. मग आता कसं करायचं? हा, कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं म्हणाला मग सांगतो. तुम्ही नुसतं सांगा, आम्ही कामगिरी पार करून दाखवतो. काय आपल्या गावाला सरकारनं एक वळू दिलाय. तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा. धरला.
लांब स्वडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा. इकला अर्जुन यायला अरे इकायचा लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे. नाही तुमची आयडिया लय जकाच आहे, पण कुणाला कळत रुकाच बॉम्ब होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील हा, गुपचूप करायचं, गुपचूप करायचं. वळ विकला 4-5 हजार रुपये तर सहज मिळतील. येतील 500-500 रुपये तुमचं कमिशन धरा तुम्ही द्या. आणि मग मग कामगिरी पार पाडलीच म्हणून समजा. अहो हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही नुसतं बघा. गलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता. मुद्द्याच विसरत नाही. घ्या हाताने घ्या घ्या घ्या. घे म्हणले. काय निवृत्ती ना आता वेगळा झाला तर आता मजा येते का नाही. स्वतंत्र झाल्यामुळे अगदी मनाप्रमाणे जागता येते. निवृत्ती ना आता लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. हेच तुम्ही 4 वेळा सांगितलं. ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेव. आम्ही तुला सरपंच करणार आहे. बोल. एकदम सरपंच डायरेक्ट. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या. निवडून आणायचं काम आमचं. आम्ही तुझ्या पाठीमागे. बोल. हा, अरे ज्याच्या पाठीशी साहेबराव तो गेला कुठल्या कुठं. असं म्हण. ते ठीक आहे हो, पण निवडणूक लढवायची म्हणजे पैसा उभा करायचा. अरे गाडवा आता तुझा तू मुक्तार आहे का नाही, वेगळा झालायस की नाही. घर आहे, जमीन आहे, थोडं कर्ज काढायचं इलेक्शन साठी. कर्ज आणि मग नाही नाही आईला कळलं म्हणजे मग ए तुझ्या आईला आता काय लहान आहे का काय आईला घाबराय. मग तुझी आई गेले पंढरपूर, तुला कळणार पण नाही. नाही कळलं तरी फेडायचं कोणी ते. अरे तू सरपंच झाल्यावर तुझं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझ्याकडे. काय म्हणता आता तुम्ही एवढी जिम्मेदारी घेतल्यावर भेटतो काय नाही. सरपंच तर सरपंच. बाटण्याची वेळ झाली, बाटली घेऊन या चला. ए वाढव्या कोण? अरे तुला नाही शंकर ए शंकर वाढव्या पाणी घेऊन ये. अरे उमेदवारी जाहीर झाली, आनंद साजरा करायला नको का गाडवा. यशवंता आई आली होय पाया पडतो. असू दे असू दे. आण 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 तू इकडे. तू बस बघू आजी बस बस बस. यशवंता हा निवृत्ती कुठे आहे? असं इथंच मगाशीच बघितला होता. निवृत्ती तुझी वारी कशी काय झाली? चांगली झाली. वय भामा ए भामा. अव आई आल्या वाटतं. असं बघितली की मी. कवा आला साई? औक्षण कशी आहे साई? असू दे बरी आहे. परत काय रे निवृत्ती, काय मी ऐकलं ते खरं आहे का? काय ते? तू पंचायतीच्या निवडणुकीला उभा आहेस म्हणून. वय का तू उभा राहू नकोस. मी उभं राहणार आहे. अरे आपण शेतकरी माणसं, काळ्या मातीची सेवा करणं हे आपलं काम. ते सगळं मला कळते. अरे निवडणूक आपलं काम आहे. कशा पाहिजे निवडणुकीला उभं राहायचं? अगं आई मला नव्या जगाबरोबर राहायचंय. मला पुढारी व्हायचंय. मला लोकसेवा करायची आहे. मग आपण धान्य पिकवतो ती लोकसेवा नवा. तुला कळायचं नाही आई. अगं लोकशाहीत पुढे यायचं झालं तर निवडणुकीला उभं राहायला पाहिजे, निवडून यायला पाहिजे. आणि मी सांगते ते ऐक. हं, अरे गावचं असं कोणतं काम केलंयस म्हणून लोक तुला निवडून देतील? शेतावर बाया नाचवल्यास म्हणून का दारू पितास म्हणून? लय बडबडलीस आई. आता माझ्याबद्दल काही येडं वाकड बोललेलं ऐकून घेणार नाही मी. असं वय मग राहा उभा. मी बी घराघरात जाऊन सांगते की ह्याला मत देऊ नका म्हणून. हो मंडळी, उमेदवारांची यादी मी आपल्याला वाचून दाखवली आहे. जागा आहेत 15, आपल्याला उभं करायचे 13. 2-4 जरी इकडं तिकडं झाली तरी आपलं पॅनल विजयी होणार. ते सरपंच बी सांगून टाका लागेल. या टायमाला सरपंच नव्या दमाचा पाहिजे. वा मी आपल्या गावचे तळमळीचे, कळकळीचे, चळवळीतले निवृत्ती पाटील यांची निवड केली. साहेबांची कृपा आहे. निवृत्ती निवडणुकीला उभा राहणार म्हटल्यावर मी चौकशी केली. हे मुडद पैसे खाऊन निवडून येतात, ते गावाची सुधारणा करायला नव्ह, पैसे खायला. तरी मी ह्यातनी माप समजावून सांगितलं. म्हटलं असल्या घरात अजिबात पडू नका. पण अजिबात ऐकलं नाहीत माझं. हा म्हणून म्हणते आपण बायानीच आता काहीतरी करायला पाहिजे. पण आपण आणि काय करणार? काय करणार? अगं ह्या मुडद्याने दाखवलं पाहिजे की गावचं भलं बायकाच करत्याल. होय, पण म्या म्हणते कसं दाखवून द्यायचं?
अगं मी 4 मोठ्या लोकांशी बोलले, त्यांनी सांगितले काय बायकांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे. आई समज खरं, पण त्यासाठी बायका कुठून आणायचा? त्यासाठी तर उतरायचं, पण पैसे न खर्च करता निवडणूक लढवायची. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.